जनसुरक्षा अधिनियम 2024च्या विरोधात विरोधी पक्षांनी पुकारलेल्या संपाला महासंघाचा पाठिंबा। केंद्र व राज्य शासन लागू करीत असलेल्या जनसुरक्षा अधिनियम 2024 या कायद्याच्या विरोधात केंद्रातील मोदी सरकारने लोकसभेत तो पारित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। या कायद्याच्या विरोधात सर्व कामगार संघटना, कर्मचारी संघटना व विरोधी पक्षांनी 9 जुलै 2025 रोजी भारत बंदची हाक दिली आहे। त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील सर्व कामगार संघटना आणि विरोधी पक्षांनी मिळून सोलापूर बंद आंदोलन पुकारले असून या आंदोलनाला सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघाने जाहीर पाठिंबा दिला आहे। हा पाठिंबा महासंघाचे विष्णू कारंपुरी, महाराज डॉक्टर गोवर्धन सुंचू, सायबन्ना तेग्गेई आणि राहुल गुजर यांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे जाहीर केला आहे। जय महाराष्ट्र। मी सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघाचा निमंत्रक विष्णू कारंपुरी महाराज आपल्याला विनंती करतो की केंद्रातील मोदी सरकार, भारतीय जनता पक्षाच्या रूपाने मोदी सरकार हे कामगारांना पूर्णपणे देशोधडी लावण्याचा प्रयत्न करीत आहे। त्यासाठी जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कामगारांचे हक्क, न्याय हिरावून घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेला आहे। या बाबतीमध्ये लवकरच लोकसभेमध्ये विधेयक पास करण्याचा प्रयत्न या मालकदारजिन्य सरकारचं काम सुरू आहे। त्यास विरोध करण्यासाठी देशातील सर्व कामगार संघटना, सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारी संघटना आणि विरोधी पक्षाचे सर्व विरोधी पक्ष उद्या भारत बंदचं आव्हान पुकारलेले आहे। त्याच माध्यमातून सोलापुरातील बिडी, यंत्रमाग व असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांच्या मागण्याबाबत आमचे सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत। आणि त्याचबरोबर आमच्या महासंघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू, त्याचबरोबर उपाध्यक्ष आणि उपाध्यक्ष रेखा आडकी, सरचिटणीस सायबन्ना तेग्गेई, सहचिटणीस श्रीमती चंद्रकला गुजर आणि सदस्य राहुल गुजर अशा राष्ट्रवादी कामगार सेल, नवमहाराष्ट्र कामगार संघटना, त्याचबरोबर राष्ट्रीय बिडी मजदूर संघ आणि महाराष्ट्र कामगार सेना या चारही कामगार संघटनेनी पाठिंबा जाहीर करत असताना उद्या बरोबर 12 वाजता माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या विरोधात, या कायद्याच्या विरोधात आणि कामगारांच्या कल्याणकारी योजना अंमलात आणण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे। आणि जे उद्या संप आहे त्यात पाठिंबा देत असताना बिडी उद्योगातील, यंत्रमाग उद्योगातील, असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांनी आपल्या संपात भाग घ्यावं, आपले व्यवहार, आपले काम बंद ठेवा असे आवाहन मी सोलापूर जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने करत आहे, महासंघाच्या वतीने करत आहे। आणि आमच्या या आव्हानाला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा, एकमुखी पाठिंबा द्यावा असे विनंती करतो। आणि 12 वाजता ज्या वेळेला निवेदन देण्यासाठी आम्ही जात आहोत त्यावेळेला सुद्धा आपण उपस्थित राहावं असे आवाहन करतो। मी इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।